चला तर मग आपण बोर्ड्सचे एक्झाम्पल पाहूया आणि एक्झाम्पल्स कंप्लीट करू. विद्यार्थी मित्र हो, हे लक्षात ठेवा, हे एक्झाम्पल्स बोर्डचे आहेत आणि बोर्डला येतात. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण इथं सॉल्व करूया. तर मी फर्स्ट एक्झाम्पल लिहिलेलं आहे, तर चला आपण याचं सोल्युशन कंप्लीट करू. तर बघा ह्यामध्ये काय केलेलं आहे, हा जो क्वेश्चन नंबर 1 आहे, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. लक्षात ठेवा याच्यामध्ये टेबल यूज करायचं नाही, लॉज यूज करायचे. तर चला आपण LHS लिहून घेऊया आणि LHS नंतर आपण हे डिसाइड करूया. बघा पण तुम्हाला आठवतंय का, 2 ब्रॅकेट होते, 2 ब्रॅकेट मध्ये ऑर आहे, मध्ये अँड आहे आणि ह्या ब्रॅकेट वरती आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरता येईल का, याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ह्या ब्रॅकेट्स मध्ये नीट पाहायचं. जर कॉमन कोण असेल तर आपण तो कॉमन आउटसाइड घेऊन एक नवीन ब्रॅकेट तयार करायचं, त्यालाच आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो. तर नीट पाहिलं तर हे सेम आहे बघा. ह्या 2 ब्रॅकेट मध्ये पी ऑर त्याला घ्या कॉमन आउटसाइड. पी ऑर आउटसाइड, जर पी ऑर आलं, पी ऑर जर आउटसाइड गेला तर तुम्ही विचार करून बघा, पी बाहेर गेल्यानंतर इथं राहिलं क्यू. बघा असा विचार करून बघा तुम्ही. तर इथं राहिलं अँड आणि इकडून आलेलं आहे निगेशन क्यू. तर ह्यालाच आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. एवढं सोपं आहे. चला तर म्हणजे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पहिली स्टेप तर आपण पास झालो. आता सेकंड स्टेप मध्ये आपल्याला विचार करायचा आहे, ह्या ब्रॅकेट मध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. क्यू अँड निगेशन क्यू. हा सर हे अँड आहे. हा मग अँड मध्ये हे दोन्ही तर ट्रू येणार नाहीत किंवा दोन्ही तर फॉल्स येणार नाही. म्हणजे याचा अर्थ एक फॉल्स येणार आणि अँड मध्ये एक जरी फॉल्स आलं तरी आपण फॉल्सच लिहितो. म्हणजे मला हे लिहायला काही हरकत नाही की हे फॉल्स आहे. बाय नीट विचार करून सांगा, हा असतो कॉम्प्लिमेंट लॉ. का बरं कॉम्प्लिमेंट लिहिला आपण, कारण याच्यामध्ये निगेशन यूज केलंय, म्हणून आपण काय करूया, कॉम्प्लिमेंट लॉ असं नाव त्याला देऊया. आता इथं आल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे हे ऑर आहे आणि ऑर मध्ये एक गोष्ट नाही आणली म्हणल्यानंतर, म्हणजे थोडक्यात एक गोष्ट जर फॉल्स असेल तर दुसऱ्या गोष्टीवरती फोकस दिला जातो आणि हे आयडेंटिटी लॉनी आपण नाव देतो ह्याला. तर बघा किती इझिली आपण RHS पर्यंत पोहोचलेलो आहे. LHS ने सुरुवात केली होती आणि आपण RHS पर्यंत पोहोचलेलो आहे. तर हे आपलं एक्झाम्पल पहिलं आपण कंप्लीट केलं. चला तर मग आपण याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल घेऊया आणि सेकंड एक्झाम्पल मध्ये आता आपण मी बुक्स मधलेच एक्झाम्पल घेतोय. P and Q or negation P and Q or P and negation Q आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे P or Q. बघा आता LHS मध्ये 3 ब्रॅकेट्स आहेत, म्हणजे हे एक्झाम्पल महत्वाचं आहे. हो, इम्पॉर्टंट, अतिशय महत्वाचं. तर 3 मार्क्सला असे एक्झाम्पल येतात आणि आता तुम्हाला हे एक्झाम्पल सोपे वाटतील कारण लॉज आपण समजून घेतलेत. डायरेक्ट हा व्हिडिओ पाहू नका, याच्या अगोदरचा एक व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहूनच हा व्हिडिओ पाहिला पाहिजे, मग तुम्हाला ते लॉज कसे यूज करायचे हे समजतील. बघा मग हा LHS इज इक्वल टू, अगोदर LHS लिहून घ्यायचं.
नीट बघा 3 ब्रॅकेट आहेत, म्हणजे आता आपल्याला 3 ब्रॅकेटच्या मध्ये ऑर आहे, म्हणजे आपल्याला असोसिएटिव्हिटी ठरवावी लागेल. मग सांगा बरं असोसिएटिव्हिटी कशी ठरवणार. चला तर मग आपण हे एक्झाम्पल बघूया सॉल्व्ह करून काय होतं आपल्याला. तर याच्यामध्ये 3 ब्रॅकेट्स आहेत. आता 3 ब्रॅकेट्स असले तर पहिलं काय विचार केला पाहिजे की आपल्याला असोसिएटिव्हिटी डिसाईड करावं लागेल. आणि लक्षात ठेवा असोसिएटिव्हिटी नंतर येतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग असोसिएटिव्हिटीसाठी आपल्याकडे 2 ऑप्शन असतील. एक तर लेफ्ट असोसिएटिव्हिटी असेल. जर मी लेफ्ट असोसिएटिव्हिटी जर घेत असेल तर मला ह्या 2 ब्रॅकेटमध्ये कोणतरी कॉमन पाहिजे. बघा बरं आहे का ह्या 2 ब्रॅकेटमध्ये कॉमन. हो सर आहे. अँड क्यू कॉमन आहे सर. ठीक आहे, तर मी लेफ्ट असोसिएटिव्हिटी यूज करू शकतो. राईट येते का करा बघा बरं चेक करायला. नाही, राईट असोसिएटिव्हिटी यूज करून सर पुढे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करणं अवघड आहे, कारण कॉमन कोणच नाहीये. म्हणून आपण लेफ्ट असोसिएटिव्हिटी घेऊया. चला तर मग लेफ्ट असोसिएटिव्हिटी ना आपण काय करूया, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तर हे पहिलं आपण लिहून घेतलं पाहिजे. मी इथं लिहितो बाय असोसिएटिव्ह लॉ. लक्षात ठेवा. तर आपण फर्स्ट स्टेप आपण कंप्लीट केलेली आहे. आता नीट बघा ह्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लक्ष द्या. हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे लेफ्ट वाला त्याच्यामध्ये कॉमन कोण आहे, अँड क्यू. त्याला ब्रॅकेट मध्येच काय करा तुम्ही, अँड क्यू ला कॉमन घ्या. विचार करा अँड क्यू जर बाहेर गेला तर किती राहत आहे रे, पी और निगेशन पी राहत आहे. आणि बाहेरचं ब्रॅकेट तर ऍज इट इज चालूच आहे, त्याच्यामध्ये तर काही प्रॉब्लेमच नाही. आणि ह्याला लिहिलं पाहिजे बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बरोबर आहे का नाही, सोपं आहे. तर आता आपल्याला ह्या ब्रॅकेट मध्ये फोकस केला पाहिजे आणि इथं पाहिलं पाहिजे इथं ऑर आहे. हे दोन्हीही ट्रू येणार नाहीत, म्हणजे एक ट्रू असेल आणि एक फॉल्स असेल. तर अशा केसमध्ये ऑर ट्रू आन्सर देऊन निघून जाईल. पण लॉचं नाव असेल, नीट बघा याचंच हे निगेशन आहे. आठवतंय ना तुम्हाला, कॉम्प्लिमेंट लॉ. आठवतंय सर, आम्हाला आठवतंय कॉम्प्लिमेंट लॉ. मग याच्यामधून आपल्याला काय लिहिता येईल, हे ट्रू लिहायचं आहे. ट्रू अँड क्यू हे आपलं फर्स्ट ब्रॅकेट आहे. आपलं सेकंड ब्रॅकेट वरती लक्ष द्या. और पी अँड निगेशन क्यू. कुठला लॉ, बाय कॉम्प्लिमेंट लॉ. बघा आता परत अँड आहे. अँड मध्ये एक ट्रू आहे. सगळा फोकस ह्या दुसऱ्या गोष्टीकडे असेल तर याला आपण क्यू म्हणूया. कारण अँड मध्ये कसं असतं मित्र, एक ट्रू आला तर सगळा फोकस आपला दुसऱ्या गोष्टीवरती पाहिजे, कारण अँड मध्ये सगळेच महत्वाचे असतात. तर ठीक आहे, क्यू आला तर इथून पी अँड निगेशन क्यू. कुठला लॉ, इथं आता तुम्ही कॉम्प्लिमेंट नाही लिहायचा, कारण कॉम्प्लिमेंट मध्ये निगेशन असतं. मग दुसरा कोणता लॉ आहे, आयडेंटिटी. ठीक आहे, आयडेंटिटी लॉ लिहिला आपण. आता परत बघा तुम्ही, हे अँड आहे, हे ऑर आहे, ब्रॅकेट फोडावंच लागेल. आणि अशा गोष्टीमध्ये आपण काय लिहितो, डिस्ट्रीब्युटिव्ह. कसे ब्रॅकेट फोडतो आपण, क्यू ऑर, आठवतंय ना, क्यू ऑर पी लिहिणार मी. हे मध्ये आहे ते अँड ऍज इट इज, आणि क्यू ऑर निगेशन क्यू. हा कोणता लॉ आहे, बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे, परत आपल्याला पुढे जायचंय. हा आहे क्यू ऑर पी, आणि इथं येऊन आपण
पाहिलं पाहिजे. ऑर आहे, दोघं सेम नाही. आणि निगेशन पण यूज केलंय, म्हणजे आपल्याला काय यूज करावं लागेल इथं, विचार तर केला पाहिजे. दोन्ही तर ट्रू येणार नाहीत, दोन्ही तर फॉल्स येणार नाहीत, म्हणजे हे ट्रूच येणार. आणि निगेशन आहे म्हणजे कुठला लॉ, कॉम्प्लिमेंट. आठवतंय तुम्हाला? ओके. मग आता आपण पुढे गेलो. मध्ये अँड आहे, दोन स्टेटमेंट आहे, हे ट्रू आहे, तर आपला फोकस टोटली याच्यावरती असेल. आणि कोणता लॉ असेल, कॉम्प्लिमेंट तर नाही म्हणू शकत आपण, म्हणजे आयडेंटिटी लॉ. ठीक आहे. तर लास्ट आपण इथं काय लिहिलं पाहिजे, पी और क्यू बाय कॉम्युटेटिव्ह लॉ. आणि आपल्याला RHS मिळालेली आहे. मला वाटतंय आपल्याला पी और क्यूच पाहिजे होतं. बघा किती सोप्या पद्धतीने लॉज लिहिता येतात. कारण आम्ही हेच सांगतो स्टुडंट्सना, लॉज जर समजून घेतले तर क्वेश्चन सॉल्व्ह करणं बुक्समधले खूप सोपं आहे. आणि बुक्समधलेच एक्झाम्पल्स बोर्डला येतात. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. बुकमधलंच असं एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तो पण मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर बघा मी अजून एक एक्झाम्पल घेतोय. आताचे मी 2 एक्झाम्पल घेतोय, ते दोनही अगोदरचे. याच्यामधूनच बोर्डला एक्झाम्पल येतात. तर इम्पॉर्टंट एक्झाम्पल्सच आपण फक्त डिस्कस करतोय. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे निगेशन P and Q is equal to P or Q and negation. चला तर मग बघू आपण आपल्याला हे प्रूव्ह करता येतंय का. आतापर्यंत आपण लेक्चरमध्ये काय करत होतो, LHS घेत होतो, RHS ला जात होतो. पण ह्या एक्झाम्पलमध्ये मित्र RHS वरून LHS ला येणं सोपं आहे. म्हणून आपण काय करूया, स्टार्ट कुठून घेऊया, RHS वरून आपण घेऊया स्टार्ट. ठीक आहे. तर आता जर नीट पाहिलं तर लक्षात येत आहे हे अँड आहे, हे ऑर आहे. सर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ समजून घेतल्यामुळे सोपं झालंय. ब्रॅकेट फक्त फोडायचं. चला तर मग ब्रॅकेट फोडू आपण. हा P ला मल्टिप्लाय करेल, हे P ला मल्टिप्लाय करेल, मध्ये काय येईल ऑर, आणि ते जे काय आहे ते Q ला मल्टिप्लाय करेल. ठीक आहे. तर मग बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय लिहिलं पाहिजे स्टुडंट्स, आपण काय लिहिलं पाहिजे, बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. तर मग आता एक स्टेप तर आपण पुढे आलेलोच आहे. आता आपल्याला डिसाईड करायचं आहे ह्या ब्रॅकेट मधून आपल्याकडे 2 ब्रॅकेट्स आलेत, त्या 2 ब्रॅकेट्स मधून आपण कुठलं ब्रॅकेट इझिली आपण रिमूव्ह करू शकतो. तर याच्यामध्ये हे अँड आहे, हे स्टेटमेंट आहे, त्याचंच हे निगेशन आहे. ठीक आहे. अँड मध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू लिहिता येतं, आणि इथं दोन्ही ट्रू येणं पॉसिबल नाही, म्हणजे हे येणार आहे फॉल्स. आणि इथं कुठला लॉ, आता आठवत तर असेलच आपल्याला, हे ना, निगेशन असल्यामुळं कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे. इथपर्यंत आपण पोहोचलो. तर याच्या पुढं हे ऑर आहे, एक स्टेटमेंट आणि दुसरं तर फॉल्स आहे. तर आपल्याला माहित आहे जर ऑर मध्ये फॉल्स असेल तर आपला सगळा फोकस ह्या स्टेटमेंटवर पाहिजे, कारण ऑर मध्ये एफचा इफेक्ट होत नाही. तर आपण एफला सोडून देऊया आणि आपला सगळा फोकस ह्या ब्रॅकेटवरती घेऊया. आणि इथं तर निगेशन नाहीये, म्हणजे हा लॉ असेल आयडेंटिटी. ठीक आहे. तर आपल्याला हेच पाहिजे होतं का, थोडा आपण शेवटचा एक लॉ यूज करूया. सर हे आणि हे सेम दिसत नाहीये,
तर आपण ऑर्डर चेंज करून घेऊया. त्याला आपण काय म्हणायचो, कॉम्युटेटिव्ह लॉ. तर आहे ना सोपं. तर हे 3 मार्क्सचे एक्झाम्पल आहेत आणि ह्या 3 मार्क्सच्या एक्झाम्पलवरूनच तुम्हाला बुक्स मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. एक माझी रिक्वेस्ट आहे, नुसते व्हिडिओ पाहू नका, नोटबुकमध्ये लिहित पण चला. एकदा एक्झाम्पल हे लिहून घेतले ना की तुम्हाला ते एकदम परफेक्ट होती आणि बोर्डचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं सोपं जाईल. तर अजून एक एक्झाम्पल राहिलेलं आहे आपलं. ह्या एक्झाम्पलमधून मग आपले दोन्ही व्हिडिओज कंप्लीट होतील. तर लॉज मधला जो आपला एक्झाम्पल मधला जो फर्स्ट क्वेश्चन होता तोही इथं कंप्लीट होईल. अजून एक एक्झाम्पल आपण, लास्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 मधला आपण कंप्लीट करूया. हेही एक्झाम्पल बुक मधलंच आहे. बघा किती सुंदर एक्झाम्पल आहे. 2 ब्रॅकेट्स आहेत आणि 2 ब्रॅकेटमध्ये सर इथं ऑर आहे, इथं एंड आहे. हां, म्हणजे याच्यावर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करता येणार नाही. इथं ऑर आहे, इथं एंड आणि इथं मध्ये ऑर आहे. ठीक आहे, तरी सुद्धा आपल्याला LHS घेऊनच जावं लागेल. तर आपण LHS घेऊया. आता आपण विचार काय केला पाहिजे की इथं 2 स्टेटमेंट आहेत आणि हे अख्खंच्या अख्खं स्टेटमेंट. म्हणजे थोडक्यात आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच यूज करायचा आहे आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ साठी हे आहे आपलं फर्स्ट स्टेटमेंट. आणि हे स्टेटमेंट काय करणार आहे, ब्रॅकेट फोडणार आहे. बघा तर मी कसं ब्रॅकेट फोडतोय. हे ॲज इट इज घेतो. ऑर असेल, ऑर निगेशन पी येईलच. हे झालं माझं फर्स्ट ब्रॅकेट. अँड हे पहिलं ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट अँड क्यू. ठीक आहे, मी इथं यूज करतोय बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हो, इथं दुसरा पण एक वे आहे. इथं जर आपण डी मॉर्गन्स लॉ यूज केला असता आणि जर काय म्हणतात त्याला कॉमन जर घेतला असता आउटसाइड निगेशन पी, तर हे सोपं झालं असतं. ओके, आपण तोच रस्ता वापरूया कारण इथं डबल लॉज यूज करायला नको. आपण फर्स्ट काय करूया, डी मॉर्गन्स यूज करू. हां, कारण तेवढा वेळ पण वाचेल ना आपला. ठीक आहे, मग मी काय करतो, ह्यालाच फोडून टाकतो. जाऊ दे, चला. हे जो आहे हा पोर्शनच आपण ह्याला फोडून टाकूया. चला, ह्यालाच फोडू आपण. आठवत असेल तर बघा, डिमॉर्गन्स लॉ आपल्याला माहिती आहे, निगेशन सेपरेट होणार नाही ना आणि ऑरचं एंड होणार. बघा, एक्झाम्पल सॉल्व्ह करणं हे बेसिक स्किल आहे. पाठ काय करू नका, बेसिक स्किल असतं, रिक्वायरमेंट फुलफिल करायचं असतात. बघा आता ह्या 2 ब्रॅकेटमध्ये मगाशी आपल्याला डिमॉर्गन्स यूज करता आला नाही, पण आता करता येतोय का बरोबर. अँड आणि हे निगेशन पी अँड निगेशन पी. अरे आपली लॉटरीच लागलेली आहे की ना. निगेशन पी अँड आपण कॉमन घेऊया बाहेर. निगेशन पी जर बाहेर आलं तर बरोबर इथून हे गेलं, इथून हे गेलं. मला काय दिसतंय, निगेशन क्यू और क्यू. कुठला लॉ आहे का, कोणता लॉ यूज केलाय आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह. ठीक आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह. तर आता बघा आपल्याला काय करता येईल. हे ऑर आहे, दोन्ही तर ट्रू येणार नाही, दोन्ही तर ट्रू येणार नाही, दोन्ही फॉल्स नाही येणार. याचा अर्थ एक ट्रू एक फॉल्स, म्हणजे हे ओव्हरऑल ट्रू येणार.
आणि सेम स्टेटमेंट आहे, फक्त निगेशन म्हणजे कॉम्प्लिमेंट लॉ तर यूज करावाच लागेल, नाव तर लिहावंच लागेल. ठीक आहे. तर याच्या पुढे बघा आता निगेशन पी अँड टी आहे. अँड मध्ये तसं पण ट्रूचं काय आपण इग्नोरच करतो आणि ही आयडेंटिटी आहे. माझ्या मते आपण इझिली पोहोचलोय है ना. हा रस्ता जो आपला होता तो आपण इझिली पोहोचलेलो आहे. मगाशी थोडं किचकट झालं होतं, मग आपण त्याला लगेच चेंज करून घेऊ. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 1 बघा आपण इथून सुरू केलं होतं. इथून क्वेश्चन नंबर 1 सुरू केला होता. एक्झाम्पल्स मध्ये, बोर्ड्स एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास 4 ते 5 इम्पॉर्टंट क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दिलेले. व्यवस्थित एवढे जरी लिहून घेतले नोटबुक मध्ये तरी तुम्हाला बोर्ड्सचे एक्झाम्पल सोपे जातील आणि हेच बोर्ड्सचे एक्झाम्पल्स आहेत. ओके. तर ह्याच एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा जास्तीत जास्त पोहोचवा, कारण याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी आहेत